पाहती गवळणी तवती पालखी दुधानी म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे तयावेन नासे तयावेन नासे नही दुसरी आईसे म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे सवे तुकया मेला सवे तुकया मेला त्याने अगोन आणला म्हणती नंदाची आपुरे आजी चोरी केली खरे विठाला भीमरथ्यामरमय दत्तमुनीन्द्र समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुजतेजमस्फलति प्रदेशं विधेन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवं समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवं समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवं स्मरण वै सकल विद्येच्या अधिकरण तेज वंदश्री चरण श्री गुरु नमस्काराने आता ओम नमो जयदेव प्रतिपदे जय जय ससंवेद्यात्मरूपा देवा तो गणेश सकलार्थमति प्रकाशो मनी निवृत्तिदा स्वधारे रोजे पांडुरंगा करो नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाईन मुद्रे भुवन पावनी आदत्र यजरणी देवाचे करारविंदेन पदारविंद मुखारविंदेन स्मरामि भज व्रज कमंडनं समस्त पापखंडनं रंगरंगसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं काभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये वचनायकमणापति माझरंगाचुडंती करतो तो कधी गाडी आपण असेल करतो गाडी आपण सावे जवळ सेवे लागे सेवेला झालो तुमच्या अहो स्वामी तू काय आधी भाई आवरण करा भाई कैवल्याचा पत्र प्रकटला पुतला चैतन्याचा जवळात ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन येतात सर्वभूती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझी माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर हस्ते मदवजी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिला नाते असते विला मस्तकी तुमच्या पाहते गवळणी
पाहती गवळणी तवती पालथी दुधानी म्हणती नंदाच्या पोरे आजी चोरी केली खरे. प्रस्तुत प्राप्तास्थानी प्राप्त प्रसंगी किंवा ब्रह्मांड नाही भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणानंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सध्या वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळ झालेले देवते सुप्रसिद्ध विश्वजनीय जगद्गुरु तुकोबार आहे. भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संघ महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचे देव मान्य संत मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी अलंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबा यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबार आहे यांचा गवळणभर प्रकरणातील कार्याच्या प्रसंगी निवडलेला अभंग विठ्ठल. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याबद्दल लोकांचा परिहार देणं गरजेचं आहे. तुझं आपल्या पुण्य पाहून शिक्षक देशगवण्या ठिकाणी साधू संतांच्या पदस्पर्शन पावलेली भूमी सलावात प्रमाणे चालत आलेला अखंड हरिनाम सत्ता श्रीमद भागवत ज्ञानेंद्र 16 वर्ष 77 परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय गुरुनाम गुरुगुरु बाळकृष्णजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी आयोजित केला गेलेला हा सोहळा समस्त ग्रामस्थ समस्त परिसर आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या तरुण मित्र मंडळाच्या अथक परिश्रमातून संपन्न होत असलेला गेल्या 77 वर्षापासून सुरू असलेला हा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह मला वाटतं अमृत महोत्सव आणि अमृत महोत्सवानंतरचं हे 3रं वर्ष 75, 76 आणि 77 ना भूतोन भविष्याचे असा सोहळा अमृत महोत्सवी बाळकृष्ण महाराजांच्या पुण्यतिथीचा गावकऱ्यांनी संपन्न करून दाखवला. आळंदी पंढरपुरापर्यंत देशगावांचं त्या सोहळ्याचं नाव गेलेलं आहे. इतका चांगला सोहळा त्या ठिकाणी तो संपन्न झाला. त्यावेळेस विषय निघतो आळंदी पंढरपूर क्षेत्रामध्ये आणि मोठ्या सोहळ्यांचं जेव्हा त्याच्यात वर्णन येतं त्याच्यात तुमच्या गावाचं आवर्जून नाव म्हणलं घेतलं जातं. मी तुम्हाला तोंडापुरता सांगणार तुम्ही बोलवता म्हणून मी तोंड सोपड्या गोष्टी करतो अशातला प्रकार नाहीये. खरंच तो सोहळा नेत्रदीपक असा सोहळा झाला आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून. याही वर्षी काण्याची सेवा माझ्या वाट्याला आले श्री हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराजांचे उत्तराधिकारी श्री हरिभक्तीपरायण विकासजी महाराज गादीपती जे सध्या विद्यमान अध्यक्ष त्या पदावरती आहेत. मायबापा हो समस्त टाळकरी भजनी मंडळ गावातील पंचक्रोशीतून मृदंगाचार्य गायनाचार्य विधेकरी टाळकरी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण बळीरामजी महाराज ढाकणे महाराजांची उपस्थिती नानांची डॉक्टर साहेबांची दरवर्षी या मंडळींची आणि गावातल्या तर प्रत्येकाची त्या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थिती असते. संस्थेतले विद्यार्थी असतील बाकी कथाकार कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळी या कार्यक्रमात असेल आपल्या सगळ्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करतो आणि भगवान परमात्म्याचे लीला विग्रही चरित्राला सुरुवात करतो. भगवान परमात्म्याचं चरित्र तुम्ही किती ऐका कधी ऐका केव्हाही ऐका आणि कसंही ऐका सदा सर्वदा सर्वोत्तम आहे. जास्त वाटतं तुमचा काय ठरलं अविटगे माये भेटेना जवळी आहे परी भेटेना भेटे ऐसे सुख नाही भक्तिरस ज्याचा कधीच वीट येत नाही तो परमार्थ ज्याचा वीट येतो तो प्रपंच ज्याची कधीच पूर्णता होत नाही तो प्रपंच आणि जो पूर्णत्वाला घेऊन जातो त्याचं नाव परमार्थ. ज्याच्यात कधीच सुख मिळत नाही तो प्रपंच आणि जो सुखापर्यंत नेऊन ठेवतो त्याचं नाव परमार्थ. जो देवापासून दूर करतो त्याचं नाव प्रपंच आणि जो देवापर्यंत नेऊन ठेवतो त्याचं नाव परमार्थ. संसाराचा विषय असा नाही बाबा हो. संसारातलं जेही सुख असेल ते आपण उपभोगल्यानंतर माणसाला त्याचा वीट येतो. जेवण असेल पंचविषयापैकी कोणत्याही विषयाचं सुख तुम्ही जर निवडलं तर त्या प्रत्येक विषयामध्ये ते विषय भोगून झाल्यानंतर त्याच्याबद्दल वैराग्य तर नाही म्हणणार मी हे वैराग्य सोपे वैराग्य नाही पण वैताग जरूर येतो. नकोच वाटतं त्याचं नाव आहे प्रपंच. आणि प्रपंच तुमचा माझा सगळ्यांचा अनुभव येतो. एकाने इंद्रायणी तांदूळ आणले कोकणातून ओरिजिनल
बायकोला सांगितलं मस्त पैकी खिचडी. बायको म्हणली मग लॉकडाऊनच्या काळात मी युट्यूबवर पाहून शिकली म्हणे. खिचडी करायला तिने घेतली, पोत्यातून काढले पातेल्यात घातले. पोत्यातून काढले पातेल्यात घातले. खिचडीचा घमघमाट सुटला. जेवायला बसला. त्याचं दुर्दैव असं होतं पहिलाच घास घेतला दाताखाली खडक दगडाला काढकन वाजली. संतापला, चिडला, रागावला. बायकोला तुला डोकं, तुला समजलं, तुला कॉमन, तुला मॅनर्स आहे का? ते म्हणले काय झाले? अगं म्हणले कळते का देवान तुला एवढा लिंबू एवढ्या 2 डोळे दिले, तुला साधं त्या तांदळाचे खडी निवडता येते, मूर्ख बावडत, तुला असं नाही. देवाने एवढ्याने 2-2 लिंबू एवढ्या डोळे दिले तर तुला त्या ठिकाणी तांदूळ निवडता आले नाही, खडे काढता आले नाही. ती म्हणली मी तुम्हाला तेच सांगते, मला सांगता देवाने 2 डोळे दिले तुम्हाला तर तुला तांदळातले 2 खडे काढता येत नाही. मी असं म्हणते देवाने तुम्हाला 32 दात दिले, मग एक खडा चावून खायला काय झालं? हा तुमचा माझा प्रत्येकाचा रोजचा अनुभव आहे. जेथे जातो तेथे कपाट. प्रपंचातला अनुभव कुणाचाच वेगळा नाही, ना देवाचा, ना दानवाचा, ना तुमचा. अनुभव वेगळा फक्त संतांचा. तुका म्हणे माझा अनुभव आहे अंगा. ते या जगात संतांना जे अनुभव जीवनामध्ये आले त्यांनी ते जगाला दिले. अभंगातला प्रत्येक शब्द त्यांच्या अनुभवातून तावून सुलाखून बाहेर पडलेला. या अभंगामध्ये तुकोबराय गवळणीचं वर्णन करतात. पाहाती गवळणी याची 2 अर्थ. पाहाती गवळणी आणि पाहाती गवळणी एकच आहे. तेच ते सांगतोय. पाहाती म्हणजे एक आणि पाहाती म्हणजे सगळ्या. व्याकरणाची संधी जर केली, पहा ती वेगळी केली, पहा ती म्हणजे ती गवळण पहा असा अर्थ होतो. आणि पाहाती जर डायरेक्ट म्हटलं तर सगळ्या गवळणी पाहता असा त्याचा अर्थ होतो. व्याकरण सांगतो तुम्हाला. नोहे सारिता निराळे लवण मिळविता जळे. लवण म्हणजे काय हो? लवण म्हणजे मीठ आणि लवण म्हणजे नाला. लवण म्हणजे नाला, लवण म्हणजे मीठ. काय म्हणता महाराज? नोहे सारिता निराळे. सारिता म्हणजे वेगळे, सरिता म्हणजे नदी.